नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर. नमस्कार, मी राहुल रणदिवे. दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये जे RPI आटोले गटचे हे नगरसेवक आहेत, हे प्रभाग 5 मधून इच्छुक आहेत. आपण महिलांना विचारणार आहोत. पहिला काय विचारणार आहोत, सोलापूरकर सांगा बघू. महत्वाचं काय आपल्याला, लाडकी बहीण योजना ही कोण आणली? मला सांगा ताई, लाडकी बहीण योजना ही कोण आणली? बोला बर. तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? मिळतात. किती मिळतात? 1,500. कोणामुळे मिळतात? नीती सरकार. ताईला बोलता येत नाहीत हे सांगा लागलेत. तुमच्याकडे जाऊ म्हण. मला सांगा, लाडकी बहीण ही योजना कुणाची आहे? युती सरकारची आहे. मग शिंदे जे शिवसेना आहे एकनाथ भाईची, ते म्हणतात की आमच्या शिंदे साहेबांचा संकल्प आहे तो लाडक्या बहिणीचा. संकल्प जरी शिंदे साहेबांचा असला, ते संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजप, सेना, RPI या सगळे सरकारने मिळून घेतलेला निर्णय हा युती सरकारला निर्णय आहे. मला सांगा साहेब, सर्व सरकार मिळून लाडक्या बहिणीचा म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे दिले गेले 1,500 रुपये. तुम्हाला का बाजूला घेतलं? तुम्हाला बरं का दिलं नाही सीट इथं? जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेबद्दल जर विचारत असाल, तर ही योजना ही शासनाने मंजूर करून आली व त्याला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली. आणि त्या महाराष्ट्र सरकारमध्ये जो हा निर्णय घेतला तो विधानसभा निवडणुकीच्या आधी घेण्यात आला. तर तो जी योजना आहे ती योजना पोहोचवण्याचं काम हे सर्व पक्षांनी सरकारमधल्या मिळून केलं. त्यामध्ये आता आम्ही प्रभाग क्रमांक 5 मध्ये जे उभे आहेत, तर आम्ही प्रभाग क्रमांक 5 मध्ये 15 दिवस हे लाडक्या बहीण योजनेचं शिबिर हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले पक्षाच्या माध्यमातून घेतलं होतं, की जेणेकरून ही जी योजना आलेली आहे, नुसती योजना करून फायदा नाही तर त्याचा लोकांनी फायदा घेतला पाहिजे या उद्देशाने आम्ही ती योजना इथे राबवली होती. कारण त्या योजनेसाठी सुरुवातीला खूप किचकट असे कागदपत्र लागत होते. तर ते कागदपत्र काढण्यासाठी आम्ही ती योजना राबवली. त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी योजना राबवली व त्यानंतर पुन्हा आता KYC करण्यासाठी देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले पक्षाच्या माध्यमातून आम्ही लाडक्या बहीण योजनेची योजना ही लोकांपर्यंत नेण्याचं काम केलेलं आहे आणि लोकांना मिळवून दिलेलं आहे. जर तुम्ही आमच्या परिसरात भागात जर बघितलं तर लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुम्हाला कसे मिळतात म्हटल्यावर सर्व लोक सांगतील की ते आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले पक्षाच्या वतीने आमचे फॉर्म भरले आणि त्यातून आमचे सगळे कागदपत्र काढले आणि आम्हाला पैसे मिळाले. त्यामुळे हे असं आपल्याला म्हणता येणार नाही की या पक्षाने केलं त्या पक्षाने केलं. हे सरकार मिळून महायुतीच्या सरकारने घेतलेला निर्णय आहे आणि त्या निर्णयाचा फायदा हा त्या पक्षात असणाऱ्या प्रत्येक पक्षाला होणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. आणि बाजूला ठेवायचा वगैरे प्रश्न तर हा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे. महाराष्ट्र मधील असणाऱ्या प्रमुख नेत्यांनी वगैरे सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या आम्ही स्थानिक पातळीवर युती करणं न करणं हे त्या वातावरणातील पोषक धरून आम्ही करत आहोत. आम्ही युतीचा प्रयत्न केला, परंतु काही कारणास्तव युती होऊ शकली नाही. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे आणि आजच आम्हाला रासपकडून या प्रभाग क्रमांक 5 मध्ये पाठिंबा देखील जाहीर करण्यात आला आहे. मला सांगा, मंत्रिमंडळामध्ये 2100 रुपये द्यायचा निर्णय झाला. तुम्हाला काय वाटतं, 2100 मिळाला पाहिजे का 1500? नक्कीच जो निर्णय 2100चा झालेला आहे ते मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही RPIच्या माध्यमातून हा प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या काळात सर्व आपल्या महिलांना, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ताई मला सांगा, 2100 रुपये जर महिलाला मिळाले तर आपल्या महिला आहेत, आपल्या सोलापुरातल्या, तुमच्या प्रभागातल्या असतील, अख्ख्या महाराष्ट्रातल्या, त्यांना काय फायदा होणार आहे आणि सरकारला ह्याचा बोजा होणार आहे का नाही? लाडक्या बहिणीचा सांगा फायदा. 2100 रुपये मिळाला पाहिजे. मला सांगा, 2100 रुपये मिळाला पाहिजे का नाही महिलांना? पाहिजे, मिळायला पाहिजे. आहे की नाही? 2100 रुपये मिळाला पाहिजे. 2100 मिळाले तर महिलांना फायदा होणार आहे, बरोबर का नाही? तुम्हाला काय वाटतंय? मिळायला पाहिजे.
2100 रुपये मिळायला पाहिजे. 2100 रुपये मिळाल्यावर त्या संसाराला मदत हातभार होणार. हातभार लागेल. आहे की नाही? ताई बोलत नाहीत पण त्यांच्या मला सांगा साहेब, 2100 रुपये मिळाल्यावर तुमच्या प्रभागातले जे महिला आहेत त्यांना काय काय फायदा होणार आहे? आता जर लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत जर जो पैसे जमा झालेले आहेत, काही महिन्याला 1,500 रुपये पडलेले आहेत, काही काही वेळेस 2-3 टप्पे एक साथ मिळालेले आहेत, तर त्यामुळे त्यांच्या जो घरगुती जो काय त्यांचा घरगुती खर्च असेल तो भागण्यात मदत होतो. व त्याचप्रमाणे त्यांचं काही जर त्यांना सेव्हिंग करायचं असेल, त्यांच्या वैयक्तिक काही खर्च करायचा असेल तर त्या करू शकतात असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. परंतु त्या लाडक्या बहिणीचे पैसे पडल्यावर त्या महिलांनीच ठरवलेलं आहे की आपण काय करायचं काय नाही. त्यामुळे आपण याबद्दल काय जास्त भाष्य करणं मला बरोबर वाटत नाही. मला सांगा, आपल्या प्रभागामध्ये इकडं भाजपाचे जे आमदार आहेत, ह्या फक्त 5 प्रभागामध्ये किती कोटीची कामं केली? प्रभाग क्रमांक 5 मध्ये ज्या वेळेस महायुतीच्या माध्यमातून आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला आमदारांचं काम केलं व नक्कीच त्यांना भरघोसून आमच्या प्रभागातून आम्ही बूथ निहाय बांधणी करून आमच्या प्रभागातून त्यांना मतदान घेऊन दिलं आणि त्यांचा विजय झाला. तर मागील 25 वर्षापासून ते आमदार इथे कार्यरत आहेत. परंतु 2014 पासून ही भारतीय जनता पार्टीची व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची युती झालेली आहे. तर त्या माध्यमातून आम्ही जेव्हा जेव्हा कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी आल्या तर आम्ही या युतीच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु कसं आहे की हा आपला प्रभाग क्रमांक 5 मध्ये बाळे, शिवाजीनगर, केगाव हा हद्दवाढ भाग आहे आणि या हद्दवाढ भागाकडे बऱ्यापैकी दुर्लक्षित होण्याचं काम हे सर्व म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवकांच्या माध्यमातून झालेलं आहे. आता मागील स्थानिक नगरसेवक जर आपण बघितले निवडून आलेले, तर आता आम्ही ज्या प्रभागात जात आहोत म्हणजे आता उदाहरणार्थ मडके वस्ती असेल, लाड वस्ती असेल, शिवाजीनगर असेल, तर तिथे गेल्यावर सांगत आहेत की मागं 17ला जे निवडणूक झाल्या त्या 17 वेळेस जेव्हा आले ते डायरेक्ट आता 2026लाच मत मागायला येत आहेत. तर लोकांची अशी मानसिकता आहे की आमचा हा दुर्लक्षित झालेला भाग आहे. तर त्यासाठी तेथील स्थानिक नगरसेवक देखील असणं गरजेचं आहे. त्या उद्देशानेच रिपाईच्या माध्यमातून हा आपला जो पॅनल तयार करण्यात आला आहे, हा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन बहुजन हिताय व बहुजन सुखाय याच उद्देशाने हा पॅनल आपला बनवण्यात आला आहे. त्यामध्ये मी स्वतः असेल, मिलिंदनगर मधून मी उमेदवार आहे, त्याचप्रमाणे मातंग वस्तीतून. मला विकास सांगा. विकास पाहिजे मला. मग मी आता तुम्हाला बोललेलं आहे की या प्रभाग क्रमांक 5 मध्ये भरपूर प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे. दुर्लक्ष म्हणजेच विकास कमी प्रमाणात झालेला आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं की हा विकास कमी प्रमाणात झालेला आहे. जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या मूलभूत सुविधा आहेत म्हणजे रस्ता असेल, पाणी असेल, लाईट असेल, ड्रेनेज लाईनचं काम असेल, हे आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. साहेब, भाजप म्हणते की ह्या प्रभागामध्ये कमीत कमी आम्ही 60-70 कोटी रुपयेचा विकास केलेला आहे प्रभाग 5 मध्ये. असं दिसतंय तुम्हाला विकास केलेला? प्रभाग क्रमांक 5 जर आपण बघितला तर हा भौगोलिक दृष्ट्या आपल्या सोलापूर शहरात सगळ्यात मोठा प्रभाग आहे. हा प्रभाग 10 किलोमीटरचा प्रभाग आहे. तर तुम्ही विचार करा की 10 किलोमीटर मध्ये असणाऱ्या 40-30 हजार लोकांमध्ये असणारा प्रभाग हा असा विखुरलेला प्रभाग आहे. त्यामुळे एका ठिकाणी जर भरपूर कामं केली आणि दुसऱ्या ठिकाणी काहीच कामं केली नाही, आम्ही एका ठिकाणी काम केलो तर त्या प्रभागाचा विकास झाला असं आपल्याला गृहीत धरता येणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगत होतो, तुम्ही मला मध्ये थांबवलात की आमच्या पॅनल मधून ज्या त्या भागातील आम्ही सगळे लोक घेतलेले आहेत. आता आमच्या सोबत असणारे आमचे सहकारी सुजित लोकोकरे असतील, हा एक स्वतः शिवाजीनगर मध्ये राहतात. त्याचप्रमाणे आमच्या अर्चनाताई राजपूत असतील, या तिथे तांड्यावर राहतात. त्याचप्रमाणे मी स्वतः मिलिंदनगर मध्ये राहतो. त्याचप्रमाणे मातंग वस्तीमध्ये असणारे आमचे बंधू उमेश काळे यांच्या पत्नी माधवी काळे ह्या देखील उभ्या आहेत. तर आम्ही जेणेकरून एक सर्व समावेशक पॅनल बनवण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून एकाच भागात विकास झाला आणि दुसऱ्या भागात विकास झाला नाही असं न करता संपूर्ण प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमचा विकास करण्याचा मानस आहे. साहेब, आपल्या महापालिकेमध्ये हद्दवाढ भागाला 35 लाख रुपये निधी भांडवली कामाला दिले जाते आणि शहरी भागाला 25 लाख आणि 30 लाख रुपये दिले जाते एका प्रत्येक नगरसेवकाला. त्या 35 लाखामध्ये तुमचा हद्दवाढ भाग एवढा मोठा आहे, विकास होऊ शकतो का? आणि 35 लाखामध्ये जर विकास होत असेल तर नाही होत असेल
तर तुम्ही शासनाकडनं किंवा केंद्राकडनं कशा पद्धतीनं निधी आणून तुमच्या प्रभागाचा विकास करणार आहे? आता प्रभाग क्रमांक 5 मध्ये सांगायचं गेल्यास कालच आमचे शिवाजीनगर येथे कॉर्नर बैठक संपन्न झाली. तर त्या बैठकीमध्ये महत्वाचे मुद्दे आमच्या लक्षात आले. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे फेल गेलेली हद्दवाढ आहे. शिवाजीनगर भागाची हद्दवाढ भाग केला ती फेल गेलेला आहे. कारण शिवाजीनगर बाळे परिसरात अजून निवडणूक केंद्र सुद्धा नाही. त्या लोकांना मतदान करण्यासाठी आपलं केंद्र हुडकत फिरावं लागतं. त्यानंतर आता बाळे परिसराची ओळख अजून पण गाव म्हणून करतात. बाळेगावठण असेल, बाळेगावात अजून सुद्धा त्याला शहरामध्ये लोकांची मानसिकता नाही. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांमधून जे आता प्रतिनिधी भेटतात तर त्या प्रतिनिधींना निवडून आणणं, ज्या वेळेस तुम्ही तिथे स्थानिक असता त्यावेळेस तिथले लोक निवडून आल्यावरच त्या भागाचा विकास होऊ शकतो. त्यामुळे आता जे 35 लाखाचा तुम्ही विषय केलात तर त्या 35 लाखामध्ये तर विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण जिथे कमी पडेल तिथे केंद्रातून आमचे मंत्री असतील आठवले साहेब किंवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष असतील लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही केंद्रातून, राज्य शासनातून व महापालिकेतून निधी आणून एक विजन, एक चांगला हद्दवाढ जो आपला भाग आहे प्रभाग क्रमांक 5 हा पूर्ण सोलापूर शहरासमोर आदर्श प्रभाग बनवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. धन्यवाद साहेब. प्रभाग 5 हे आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जाणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया प्रभाग 5 ची रणनीती कशी असणार आहे आणि प्रचाराची रणनीती कशी असणार आहे आणि विकासाची रणनीती कशी असणार आहे. मी राहुल रणदिवे सह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.